कुणी जावं. म्हणून कुठल्या तरी एका देवाला आपलंसं करा. मी सांगत नाही, तुकोबरा म्हणतात की आपुला तो एक देव करूनी घ्यावा. कुठल्या तरी एका देवाला आपलंसं करा आणि कराच, कारण तेने विना जीवा सुख नाही. त्याच्याशिवाय आपल्या या जीवाला सुख मिळणार नाही. म्हणून कुठल्या तरी एका देवाला आपलंसं करा, भगवंताची प्राप्ती नक्कीच होईल. कारण मग आता जर भगवंताची भेट करून घ्यायची असेल तर अगोदर कुणाची तरी भेट होणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटायचं असतं, परंतु अगोदर आपल्याला त्याच्या पियेला भेटावं लागतं. डायरेक्ट मोठ्या व्यक्तीला भेटता येत नाही. त्याचप्रमाणे जर भगवंताची भेट करून घ्यायची असेल तर अगोदर भगवंताच्या सुद्धा पियेची भेट करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर भगवंताची भेट व्हावी असं वाटत असेल तर संतांची अगोदर संतांची संगत घडणं गरजेचं आहे. कारण जीवनामध्ये संगत सुद्धा चांगली पाहिजे. म्हणून जर संतांची संगत झाली की भगवंताची भेट आपल्याला नक्कीच होणार. म्हणून संतांची संगत करा. कारण संगत संतन की करले जन्म का, सार्थक तू करले संगत. संतन की करले जन्म का, सार्थक तू करले. उत्तम नरदेह पायो प्राणी, उत्तम नरदेह पायो प्राणी सका. हित कछु करले संगत, संतन की करले. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. म्हणजे जर संतांची संगत जीवनामध्ये झाली तर भगवंताची भेट आपल्याला नक्की होईल. उदाहरण सांगून जाईल. जयपाल नावाचा डाकू होता. जंगलामध्ये चोरीमारी करण्याचं काम करायचा. जंगलामध्ये कोणीही आलं तरी तो अगोदर त्याची लुटमार करायचा आणि मगच त्याला पाठवून द्यायचा. आता त्या ठिकाणी त्याचा रोजचा दिनक्रम चालू होता. परंतु त्याच्या जीवनामध्ये दोन चांगल्या गोष्टी होत्या. ज्यावेळेस तो एखाद्या व्यक्तीची लुटमार करायचा त्यावेळेस त्या व्यक्तीला दोन प्रश्न विचारायचा. ते म्हणजे पहिला प्रश्न असा विचारायचा की तुला पंढरपूर माहिती आहे का. आणि दुसरा प्रश्न असा होता की तुला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा माहिती आहे का. ज्याला पंढरपूर आणि पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा माहिती असेल त्याला तो सोडून द्यायचा, आणि जर माहिती नसेल तर त्याची तो लुटमार करायचा आणि मगच त्याला सोडून द्यायचा. असा रोजचा दिनक्रम चालू होता. परंतु एक दिवस जंगलामध्ये दिंडी आली. त्या ठिकाणी दिंडीमध्ये भजन चालू होतं. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. आणि हे भजन त्याच्या कानावरती पडलं. हे भजन ऐकताच तो थोडं पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर दिंडी त्याच्यापाशी आली. आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं का हो तुम्हाला पंढरपूर माहिती आहे का. त्यावेळेस संत महात्मे होते, माऊली ज्ञानोबराय तुकोबराय त्या दिंडीमध्ये होते. त्यांनी सांगितलं हो आमची दिंडी सुद्धा पंढरपूरला चालली. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला का हो तुम्हाला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा माहिती आहे का. त्यांनी सांगितलं हो आम्हाला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा सुद्धा माहिती आहे. त्याने विचार केला ज्या अर्थी यांना पंढरपूर माहिती आहे, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा माहिती आहे, त्या अर्थी हे कुणी सामान्य नाही. त्यांना त्यांचं नाव विचारलं. त्यावेळेस ते म्हणाले माझं नाव तुकोबराय. माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं की माझं नाव ज्ञानोबराय. त्यावेळेस त्यांनी विचारलं का हो ज्यांनी निर्जीव भिंत चालवली ते ज्ञानोबराय तुम्हीच का. त्यावेळेस ते म्हणाले हो ज्यानं निर्जीव भिंती चालवली ते ज्ञानोबराय मी. त्याला लगेच समजलं की हे दुसरं तिसरं कोणी नसून सर्व संत महात्मे आहेत. त्यांच्या चरणावरती दंडवत घेतला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संतांचं दर्शन घेतलं
आणि माझ्या घरी येऊन काहीतरी जेवण करून जावं असा आग्रह धरला. आता घरी असा आग्रह धरला. आता घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर सर्व स्वयंपाक करायचा, परंतु घरामध्ये काहीही नाही. आता बायकोने नवऱ्याला सांगितलं की घरामध्ये खाण्याकरता काहीही नाही, संत महात्म्यांना खायला काय देणार. त्यावेळेस हा जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, कोणीही येण्याकरता तयार नाही. मग मात्र भगवंताचा धावा करू लागला. भगवंता, जर मी जेवणामध्ये जर काही नक्कीच जर मी तुझं गाव आणि तुझं नाव किंवा तू ज्याला माहिती आहे त्याची जर लुटमार केली असेल तर तू माझ्या मदतीला येऊ नको. परंतु आज संत महात्मे माझ्या घरी आलेत, ते उपवासी जाता कामा नाही. भगवंता, माझ्या मदतीला धावून ये. त्यावेळेस भगवंतानं सावकाराचं रूप घ्यावं आणि त्याच्या मदती करता यावं. आता भगवंतानं सावकाराचं रूप घेतलंय आणि त्यानं आल्याच्या नंतर भगवंताला प्रश्न विचारला, का हो तुम्हाला पंढरपूर माहिती आहे का? तुम्हाला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा माहिती आहे का? त्यावेळेस त्यांनी सांगावं, मला पंढरपूरही माहिती नाही आणि पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा सुद्धा माहिती नाही. असं म्हटल्याच्या नंतर भगवंताची सुद्धा लुटमार केली. आता भगवंताने आग्रह धरला की तुम्ही मला देखील तुझ्या सोबत घरी येऊ दे. तो म्हणाला जमणार नाही. भगवंताने आग्रह धरला, खूपच आग्रह धरला. जयपाल भगवंताला घरी घेऊन गेला. आता भगवंताला एका कोपऱ्यात बसवलं. आता संत महात्मे जेवण्याकरता बसले, जेवणाला सुरुवात करणार. तेवढ्यात माऊली ज्ञानोबरायांचं लक्ष कोपऱ्यात बसलेल्या भगवंताकडे गेलं आणि विचारलं की हे कोण आहे? जयपालाने सांगितलं, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही जेवण्याकरता सुरुवात करा. परंतु ते संत महात्मे होते, दयाळू होते. भगवंताकडे गेले. भगवंतांनी खाली घातलेली मान वरती केली. भगवंताला पाहताच माऊली ज्ञानोबरायांनी ओळखलं की हे दुसरं तिसरं कोणी नसून भगवान परमात्मा आहे. हे जयपालाला सांगितलं, जयपाला, तू सांगतो ज्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि आम्ही ज्याच्याकडे चाललो तोच आज तुझ्याकडे हो चालत आलाय आणि तू सांगतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका. मला सांगायचं काय तर संतांची संगत झाली म्हणून भगवंताची भेट झाली. असो, या ठिकाणी